परीक्षक आदरणीय बिरादर सर, प्राध्यापक राठोड सर, सर्व स्पर्धक व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये भारत सरकारने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या अपेक्षांचा एक भाग म्हणून IKS मध्ये विद्यार्थ्यांना संविधानाचं ज्ञान व्हावं, विद्यार्थ्यांनी संविधान आत्मसात करावं या उद्देशानं हा पेपर केला होता. आणि हा विषय विद्यार्थ्यांमध्ये कितपत रुजलाय याची परीक्षा बघण्यासाठी आदरणीय गुणराव सरांनी विषयास साजेस अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. अत्यंत सुंदर अशा स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अपेक्षा ही फार अत्यंत चांगल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं मी जास्त बोलणार नाही, वेळ झालेला आहे. केवळ 5 मिनिटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि या विषयाबद्दल मी थोडंसं असं मत व्यक्त करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वक्तृत्व स्पर्धेकडे आपण जातो तेव्हा तुम्ही हे लक्षात आलं पाहिजे की मार्काची रुंदी कशा पद्धतीने होत असते. आम्ही केवळ 30 मार्काची आपली स्पर्धा ठेवली होती, पण खऱ्या अर्थानं ही 50 मार्काची परीक्षा असते. विषयामध्ये तुम्ही प्रवेश कशा पद्धतीने करता. वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की जो विषय तुम्ही मांडणार आहात त्या विषयामध्ये प्रवेश तुम्ही कशा पद्धतीने करता, तुमच्याकडे भाषेचं ज्ञान कशा पद्धतीचं आहे, तुमची भाषा शैली कशा पद्धतीची आहे, तुम्ही जो विषय मांडणार आहात तो विषयाचं ज्ञान तुमच्याकडे कशा पद्धतीचं आहे आणि समोरल्या लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे. मार्क घेणे स्किल आहे. कधी कधी विषयाचं ज्ञान जरी कमी पडलं तो लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तरीही आपले गुण वाढतात. आपली भाषा कशा पद्धतीची आहे. जेव्हा आम्ही स्पर्धा, जर समजा तुम्ही मला म्हणाला की विषयामध्ये कसा प्रवेश करायचा तर अत्यंत एखाद्या सुंदर कोटेशन किंवा चालणारा चालू करू शकतो. गाळ घोट्याला आचार्यांच्या साक्षरता चालला होतो अशा पद्धतीची सुरुवात आपल्याला करता येते आणि प्रतिसाद देता येतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाकडे पाहत असताना लक्षात घ्या तुम्ही का की मला स्कोर घेत असताना कशा पद्धतीने स्कोर वाढवायचा. मला भाषा ही अत्यंत सुंदर असली पाहिजे. प्रतिसाद कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे आपण ठरवायचं. वेळ कमी आहे, तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ आहे. 4 मिनिटांमध्ये बिल पडते आहे. त्या विषयाचा समारोप शेवटच्या 1 मिनिटांमध्ये करायचा. दुर्भाग्यानं या स्पर्धेमध्ये एकाही विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ केला नाही. 4 मिनिटांचाही वेळ पूर्ण केला नाही. श्रद्धा मजगे चांगली बोलली, गायकवाड साधना चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर वाडकर माहेश्वरी चांगलं वाचण्याचा प्रयत्न केला. तर या विद्यार्थ्यांना सोडलं समजा तर अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता. विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेब असं म्हणतात की संविधानाचं यश जे आहे केवळ संविधान लिहिल्यावर नाही तर कोणत्या लोकांच्या हातामध्ये जाणार, याचं पालन कशा पद्धतीने केलं जाणार आहे. तर एक लक्षामध्ये घ्या, ही वक्तृत्व स्पर्धा जरी असली, वादविवाद स्पर्धेमध्ये एक व्यक्ती सकारात्मक बोलतो आणि एक व्यक्ती नकारात्मक बोलतो. वक्तृत्व स्पर्धेमध्ये ही विषयाची भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडता येते. संविधानाची अपेक्षा काय आहे, हक्क काय आहे, कर्तव्य काय आहे हे मांडत असताना जेव्हा त्याच्या वास्तविकतेवर आपण बोलतो, समजा गुणराव सरांनी प्रस्तावामध्ये अत्यंत सुंदर उदाहरण दिलं, अत्यंत सुंदर. खरात नावाच्या ज्योतिषशास्त्रज्ञांनी 1500 कोटीची संपत्ती मिळवली आहे. जर आपण संविधानाच्या एका भूमिकेवर आपण मांडलो तर आज संविधानाची पायरी मुळच झाली आहे. पण एक लक्षामध्ये घ्या, ही एक बाजू आहे, पण दुसरी बाजू अशी आहे, एक 70 वर्षाची महिला जिथं राजकीय सगळ्या महाराष्ट्रातील नाही तर देशातले मोठमोठे राजकीय लोक त्याच्या पायथ्याशी बसतात. रुपाली चाकणकर सारखी महिला आयोगाची अध्यक्षा त्याची पाय धुते आणि पाणी पिते. आपलं चारित्र्यही तिला समाधान करण्यासाठी घाट टाकते. एकीकडे ते उदाहरण आहे आणि दुसरीकडे 27 वर्षाची एक मुलगी त्याच्याविरुद्ध बंड पुकारते.
संविधानाची शक्ती होती म्हणून ती बंड पुकारू शकली. दुसरी बाजू अशी आहे की 1500 कोटीचा एक ज्योतिषशास्त्र प्रचंड संपत्ती कमवतो, ही एक वेगळी बाजू आहे. विषय कसा मांडायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. विषय असाही मांडता येतो, विषय कसाही मांडता येतो. विषय अशा पद्धतीने मांडायचा की समोरील लोक आपली समोरच्या लोकांची मनाप्रती केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा यासाठी तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. कोणराव सरांच्या भावना मी पाहत होतो. कमीत कमी तुमचं नाव तरी तुम्ही सांगा. विशेष होणार तुम्हाला जे बोलायचं तरी तुला. या स्पर्धेच्या काळामध्ये आपण काही बोलू शकलो नाही, समाज होणार नाही. कोणती भूमिका आपली आहे मला तुम्ही सांगा. कसं आपण म्हणू शकतो की बेकारी वाढत चालली आहे, सरकार नोकरी देत नाही. जर आम्ही उठून आमचं नाव सांगत असेल तर काय अपेक्षा आपण सरकारकडून करायच्या, काय अपेक्षा आपण संविधानाकडून करायच्या. संविधान मोठं आहे, आपली भूमिका महत्वाची आहे. मी जास्त काही बोलणार नाही. मी एवढा आशावाद व्यक्त करतो की भविष्यामध्ये जेव्हा स्पर्धा होईल तर हीच मुलं बोलायला शिकतील, आपली मतं मांडायला शिकतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फर्स्ट इयरचा हा वर्ग आहे. तुमच्याकडे आणखी 2 वर्ष शिल्लक आहेत. एमपीएससी असेल, कोणतीही स्पर्धा तुमच्या असेल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे. तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करायचा आहे आणि ह्या स्पर्धा परीक्षा तुमचं आत्मबल वाढवतं, तुमची आत्मशक्ती वाढवते. निश्चितच तुमचं भविष्य हे उज्ज्वल होतो. मी पुन्हा एकदा संयोजकाचे आभार व्यक्त करतो. इतकी सुंदर अशी स्पर्धा ठेवली. सर, या स्पर्धेतून कदाचित मुलं बोलले नसतील, पण त्यांच्यामध्ये निर्माण होणारा भाव जर भविष्यात निर्माण झाला तरीही तुमच्या स्पर्धेचं एक चांगलं फलित निर्माण होईल असा मी आशावाद व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला परीक्षा करण्याची सुंदर संधी दिली, मला मत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शिक्षणाला विराम देतो.